बांगलादेशमधल्या परिस्थितीविषयी जाणून घेणार आहोत। बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आलाय। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झालेला आहे। आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालंय। यानंतर बांगलादेशमध्ये अनिश्चित काळाकरता संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण तरीही इथली परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही। यानंतर आता बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलाय। बांगलादेश सोडून त्या भारतात दाखल झालेल्या आहेत। त्रिपुरातल्या अगरतळा विमानतळावर त्या पोहोचल्या असल्याची माहिती मिळते। तर बांगलादेशची सत्ता लष्कराच्या हाती आलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी अधिक बोलूया। प्रशांत, काय अधिक माहिती आपण बघतोय? शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आलेल्या आहेत। वेळांमध्ये होऊ शकतं की शेख हसीना ज्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत त्या भारतात दाखल होण्याची शक्यता आहे। त्याने भारताकडे राजकीय आश्रय मागितलं नाही आहे, पण त्या पद्धतीने त्यांचं विमान जे आहे ते ढाक्यावरून निघून आता दिल्लीच्या दिशेने येत आहे आणि साधारणतः 5:30च्या दरम्यान ते विमान दिल्लीत दाखल होईल। त्यानंतर दिल्लीत दाखल झाल्यानंतर काही वेळानंतर ते होऊ शकतात लंडनला रवाना होईल अशा प्रकारे चर्चा आहे। एकीकडे बांगलादेशच्या जे उच्चायुक्त आहे त्याच्या बाजूला मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। दिल्ली पोलीस जे आहेत ते आयोगावर तैनात करण्यात आले आहे। आयोगाच्या गेटच्या बाहेर देखील एकीकडे ज्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे, सोबतच भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणाऱ्या सगळ्या ज्या ट्रेन्स आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे। अशा प्रकारची परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये जी हिंसाचार सुरू आहे। त्यानंतर शेख हसीना ह्या आज ढाक्यावरून थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर आता त्या पद्धतीने माहिती मिळते की थोड्याच वेळात त्या दिल्लीत दाखल होणार आहेत। स्टुडिओ नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे। नुसतं स्थानिक विषय नाही तर आपल्यावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का, आपल्या देशावर काही परिणाम होऊ शकतो का? बांगलादेश तसं पाहिलं गेलं तर आपल्या एक बाजूचा शेजारचा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती आणि नुसतं डोमेस्टिक नाही तर एक्सटर्नल अफेअर्समध्ये आपल्याला कुठे काही होऊ शकतं का हे तिकडे आपले परराष्ट्र मंत्री आपल्याला सांगतील। पिछले 2-3 दिनों से बांग्लादेश के जो स्थिति है, बांग्लादेश की स्थिति जथेष्ट तप्त हो गया है। अभी जो सूचना वहां से मिल रहा है, काल के दिन में सिर्फ 97 लोगों का डेथ हो गया बांग्लादेश में। बहुत सारे पुलिस स्टेशन, बहुत सारे सरकारी जो इंस्टीट्यूट है उनको आग लगा दिए गए और इस आग में काल के दिन में 97 लोगों का डेथ हो गया ऐसा खबर आ रहा है। पुलिस के 18 कर्मी, एक जर्नलिस्ट के मिलकर ये पूरा 97 के जो आंकड़ा आ रहे हैं अभी तक। और अभी का आज का स्थिति भी बहुत गंभीर है और इंटरनेट को बैन कर दिया गया बांग्लादेश में और बांग्लादेश में अभी कर्फ्यू चल रहा है ऐसे सूचना मिल रहे हैं। और यहाँ अगर बोलेंगे हम इंडिया साइड में बॉर्डर के बात बोलेंगे, बॉर्डर में भी जो सिक्योरिटी सिस्टम है वो बॉर्डर बीएसएफ की जो सिक्योरिटी है ये इस तरफ की बॉर्डर के ऊपर तो बीएसएफ की सिक्योरिटी बहुत सारे टाइट है इस वजह से। अभी शेख हसीनांचं सरकार कोसळणं आणि तिथं ज्या पद्धतीची अस्थिरता निर्माण झालेली आहे ती बांगलादेशमधल्या एकूणच लोकशाहीच्या भवितव्यासाठी, बांगलादेशच्या आर्थिक विकासासाठी आणि त्याचप्रमाणे भारतासाठी देखील अत्यंत दुर्दैवी आणि नकारात्मक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। ज्यामुळे बांगलादेशच्या आर्थिक विकासाला देखील खीळ बसणार आहे। बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा जर खालिदा जिया यांचं शासन प्रस्थापित झालं तर भारतासाठी ते नकारात्मक असणार आहे। कारण गेली 15 वर्ष शेख हसीना पंतप्रधान असताना भारताचे बांगलादेशबरोबरचे संबंध हे अत्यंत स्थिर होते, प्रगतीपथावर होते। आर्थिक आणि व्यापारी संरक्षण क्षेत्रामध्ये संबंध देखील वृद्धिंगत झालेले होते। मात्र आता तशी परिस्थिती भविष्यामध्ये राहणार नाही, कारण भारतासाठी देखील एक आव्हान असेल। भारताला आपल्या सीमेवरची गस्त वाढवावी लागणार आहे, कारण अशा अस्थिर परिस्थितीमध्ये निर्वासितांचे लोंढे जी भारत आणि बांगलादेशमध्ये 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे ती पार करून भारतामध्ये येऊ शकतात। त्यामुळे भारताला पुढचा काळ हा अत्यंत आव्हानांचा काळ असेल असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे बांगलादेशमधली अस्थिरता ही भारताच्या अंतर्गत सुरक्षेला देखील प्रभावित करणारी आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल।